हॅलो मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. येस, आता मी बोलणार नाही आहे डे, कारण की डेली व्लॉग्स लागतात लवडे. स्वतःपासून आपण व्लॉगच बोलणार आहोत, की जो काय व्लॉग असेल तो मलाही नाही माहिती व्लॉग नंबर वगैरे, पण जो पण आहे वेलकम टू दिस व्लॉग. आम्ही म्हणजे रुपाली, प्रशांत आणि श्रिया, आम्ही सगळे चाललेलो आहोत आर्नालाला. आर्नालाला आम्ही जाणार आहोत काही स्पेशल गोष्टी करायला. स्पेशल काय काय जरा फिरायचं आहे 2-3 ठिकाणी. प्रशांतचा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे काय रे, राकेश तामोरे. राकेश तामोरेकडे आम्ही चाललेलो आहोत. तो आम्हाला ऑफकोर्स मच्छी खाणार आहे आम्ही, आणि बोटीवर जाणार आहे आणि बरंच काय काय करणार आहे. बट ते सगळं तुम्हाला मी आत्ताच का सांगू. तुम्ही हा व्लॉग बघत असाल तसं तुम्हाला पुढे पुढे सगळ्या गोष्टी दिसतच जातील. लगेच सुरू करूया, चला. आलेलो आहोत आपण आर्नालाला. मागे नारळाची झालं दिसत असेल तुम्हाला, नारळाची. ही आमची इथली गणपतीवाल्यांची टीम. तू इथे येतो करायला म्हणजे हे बॅकअप कारखाना आहे. आपला मेन कारखाना विरारला असतो. तुम्हाला दाखवलं ना मगाशी तिकडे सगळ्या मातीच्या मूर्ती आहेत. हे रेडी झालेले आहेत का? हो, ते वाईट वाईट पेंटिंग रेडी केल्या सगळ्या. पेंटिंग होणार, मग आखणी होणार. या सगळ्या मातीच्या आहेत, इको फ्रेंडली. म्हणजे अशा, आणि ह्याला आता कलर मारतात. हो, ह्याला तर परत घासणार, घासून मग त्याला बॉडी कलर येणार. लाईव्ह पुरणपोळी. ही वहिनी, ही माझी मिसेस. फ्री होते तिला तर समजेल. समुद्र, मला वाटलं समुद्र दिसतो. हा वेगळा समुद्र. एक कोणतरी बोलत तिथून समुद्र दिसतो, वेगळा समुद्र दिसला काहीतरी. एक शोक ना, शोकच्या पुढे म्हणजे भरपूर म्हटलं गायब झालं ते, आता परत ते जमावलं. शौक शौक की बात है. आजला बसते मी सकाळी, ते रात्री 11 वाजता उठते. पहिले मी तिकडे समुद्रावर होळीला तर 3 दिवस रात्र चालू. त्या खाऊ का? नाही बोललो मी. काय बोललो? खाल्लं का? खाल्लं का? शिया खाल्ल्याशी मी नाही करतो. बापरे. आणि जेवढं श्रेया खाईल तेवढंच मी खाणार. एक तर मी श्रेया खाईन, नाही तर शिव्या खाईन काहीतरी. ते चल. हो सांग. काय गॉम. हे कसं जरा मस्त वाटतं जरा. आणि तो पर्पल आणि हे ना, कॉन्ट्रास्ट कलर स्कीम आहे ना, मस्त. तो लेट्स गो. नाइस. क्या बात. मस्त ना. मुलगी पसंत आहे का बघ. मुलगी पसंत आहे का? एडिटर सगळं जमतंय का? सगळं घरकाम तिचं घर आहे ना? सगळं घरकाम करतेस तू?
मग काय नवीन आलेले म्हणून आम्ही रिसॉर्टला घेऊन गेले आणि मस्त भरलेलं आम्ही पापलेट केला. त्यांनी कसं खाल्लं असेल म्हटलं भाग फक्त वरचंच खाल्लंय एवढा पापलेट एवढं मोठं पापलेट. आम्ही थांबले बाजूचं खायला. ऍक्च्युली पापलेटचं कसं माहिती आहे का, डोकं आणि बाजूची विंग्स असतात ना, ती खाण्यामध्ये जी मजा आहे ना, ते मधलं खाण्यामध्ये नाही. त्यातले खाणारे नसतात ते यार. हा, मला पण आम्ही थांबले. आज जी मच्छी करणार आहे ना, आता मुशीचा किमा हा तुमच्याकडे दुर्मिळ आहे, कोण करत नाही. तो पाठीसाठी खूप चांगला चार आहे. मच्छी. ज्याची कंबर वगैरे दुखते ना, पण शिजताना तुम्ही नाही थांबू शकत घरात. वास सगळं नाही पण तो त्याची टेस्ट आहे ना, याहू. आमच्याकडे मुशी नाही खाऊन देत. माहित नाही का, काय बोलतच नाही त्याच्यावरती का नाही खायचं ते सांगत नाही. मला कारण आवडते. असते काय. काहीतरी असेलच. प्रत्येक ठिकाणाचं काही ना काहीतरी असतं ना. आम्ही माझं मालवण हे आम्ही म्हणजे माझ्या नवऱ्याकडचे ते लोक पाखड म्हणून ते लोक खात नाही. पापलेटला काय सांगतो अरे हे रे स्टिंगरे पाकड असं एवढं लांबडं लांब शेपट असतं ते. चपट असते ते. स्टिंगरे ते नाही. ते खात इस्टिंग नाही. मंगावं पण ऍक्च्युली ते शार्क आहे ना, कमरेसाठी लागेल. कोणाला जखम वगैरे झाली असेल ना, जखम झाली, मोठ्यातलं मोठं लगेच ऑपरेशन फरक- झालं ना, लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यासाठी औषध गोळ्या फ्री आहे. रुपालीचा मेन्यू डब्यात आणायचे. आयुष्यात काही करा, बायको बकरी करू नका. मांदेली किंवा मांदेली दिसणार नाही तुला. हा का कसं काय सांग मला रिझन. बाय द एंड ऑफ द ब्लॉग यू विल हॅव टू टेल मी द रिझन की का नाही काय दिसत. प्रश्न आहे? कावळे इथून काय नेताना दिसत नाही तुला का? त्याच्यात अडकलं का त्यांचं? विचार कर. त्याच्यानंतर जाणार. मग आता कंटिन्यू 10 दिवस आहेत. आज आले, आता सकाळी माल उतरवलाय, असं बर्फ वगैरे चढवून रेडी आहेत. रात्री 8 वाजता ते निघून जाणार सर्व गोष्टी. तर मी व्हिडिओ दाखवतो यूट्यूबवरती घरी गेल्यानंतर. म्हणजे लोक एवढं खर्च करतात ना, म्हणजे जो नाखवा असतो ना त्याचे ते बावटे का लावतात. त्याचे मित्र पक्ष म्हणजे दुसऱ्या बोटीवाले आहेत ना, त्यांना या भाषेमध्ये सावनकर बोलतात. मग तू माझा मित्र आहे, मग त्यांना ते आमंत्रण करतात. मग त्यांच्या बोटीतले जेवढे भागी असतात ना 18-19 त्यांना टी शर्ट आणि सुडका देतात. बोटीच्या भागी पण समजव काय. बोटीचे भागी म्हणजे बोटीमध्ये काम करणारे खलाशी, म्हणजे एका बोटीमध्ये 15, 16, 8, 10 असे असतात. तसे 25 बोटींचे एका बोटीचे मित्र असतात. मग त्या सगळ्यांना ते वस्तू द्यावी लागते. त्याच्या बायकोला लुगडं, सुडका म्हणजे ते लंगोट असतात त्याला सुडका बोलतात, आणि टी शर्ट. मग ते खाणं पिणं सगळं त्या दिवशी असतं आणि आहेर पण देतात. म्हणजे एका बोटीला ते लोक कमीत कमी 70-80 लाख रुपये खर्च होतो. आता त्यामुळे तेवढं होतो ना रे, 70-80 लाख रुपये, 70-80 लाख रुपये खर्च होतो एक बोट बांधायची मोठी. नवीन कोण असेल तर त्याला जाळी वगैरे असेल तर मग 1 CR बरोबर. और गाडी ले रहे हैं, बोट लेना है. पण बोट कसं आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे ना, ती देतच राहते ना तुला. आता धंदा पण थोडा खूप रिस्की झाला आहे रे आता धंदा. आता कशी एक बोट गेली ना तर 8-10 दिवसांनी 5 दिवसांनी जशी मच्छीला गेली त्याच्यामध्ये नाही ना आता लाख रुपयाचा बर्फ घेऊन जावा लागतो. डिझेल, खाणं पिणं सगळं राशन भरावं लागतं. आता या गोष्टी येतात. आणि आता कसं माहिती आहे का, फक्त 8 ते 10 दिवस शिल्लक आहेत. आता बोट जाते, परत घरी गेले परत लगेच सुटते. कारण की आता 10 दिवस आहेत, नंतर 1-1.5 महिना आराम आहे. मग सगळ्या बोट्यावरती मग पूर्ण समुद्र शांत. 1-1.5 महिना फिशेस बंद डायरेक्ट ऑगस्टमध्ये आता. कारण त्यांचं ते ब्रीडिंग टाईम असतं ना फिशचं, मग तेव्हा डिस्टर्ब नाही करायचं. किती बॅलन्स करून गोष्टी कराव्या लागतात. नेतात ना कावळे, का नेत नाही? कोण बोलतो नेत नाही? अरे त्याला बघ ब्लॅक कलरची फीत मारून ठेवलेली असते कावळे नेऊन. बघाय न्यायला लागलेत बघ, दिसतात का तुला? का नेत नाही तू सांग आता. चल कळलं तुला? हा साप पलट गया. त्यालाही नव्हतं माहित. सो मित्रांनो, तुम्ही हे जे माझ्या मागे बघताय, हे जे माझ्या मागे आता तुम्ही बघताय, ह्याला बोलतात वलांड्या. ह्याच्यावरती सुकी मच्छी सुकट टाकतात, मग ती सुकी मच्छी होते. सुकट आणि बरंच काय काय असतं. पापलेट पण बघितले मी तिकडे. अजून काय काय भाई इकडे? इकडे बोंबील आहे, मांदेळी वगैरे आहेत, आणि त्या साईडला पापलेट आहेत छोटे.
ओव्हरऑल इकडे तुम्ही ड्रोन शॉट्समध्ये पण बघितलं असेल, ओव्हरऑल फुल अख्ख्या बीचला साईडला असे सगळे लावले. आणि सुकी मच्छी हा एक वेगळाच बिझनेस आणि वेगळेच. मला तर खूप सुकी मच्छी आवडते. लोक नाही खात जास्त कारण की वास त्यांना सहन नाही होत. काय बोलायचं हो तेच खूप. अरे खरं बोल. श्रेया याच्यावरती कावळे का नाही बसत? आधी आपण विचारलंय तुला प्रश्न. त्यांच्या मनात तर भीती भरली आहे म्हणून ते बसत नाही. काय कसली भीती? त्या काळ्या पिशव्यांची त्यांना कोणतरी येऊन बोललं परफेक्ट. काय काळ्या पिशव्या ज्या लावल्यात ना त्याने आवाज येतो, त्या आवाजाने ते घाबरतात. समजे. हे जे नाव आहे ना मार्टिनेस निवास, हे मी 12 वर्षापूर्वी टाकलेलं. ते आजही आहे. किती? 12 वर्षापूर्वी. आता 12 वर्ष फ्लेक्स तर रस्ता टिकला. मार्टिनेस. यू नीड टू थिंक गाईज, यू नीड टू थिंक. चला, टाइम टू गो टू द बीच. आहा, बोलतो दादा कसा आहे? काका कुठे दादा बोला. काका कुठे? दादाच बोललो. काय बोललो? दादा कसा आहे असं बोललो मी. दादा काका. अरे काका ऐकलंस का? ये बात बहुत टाइम बाद. रिक्षाच्या कडेला येतो. रुपालीकडे आहे का ड्रोन? नाही तो ठेवला ना त्याने. का? काळावाला. का? कोण बोललं तुम्हाला? बॅटरी होती. हे पण बोललं कोण तुम्हाला? हे? तीच बाईक गाडीत ठेवायला आणली. ही रुपाली ना. पलव एवढ्या गालात पलव ना आता. सो मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत आरणाच्या समुद्रावर जवळ. हे बघा इकडे, आणि मागे मस्त सनसेट होतोय. पटापट ड्रोन काढून ड्रोन उडवायची बात आहे, कारण की लाईट मिस करून चालणार नाही. शरीरी बघून एवढं डेंजर लेवल. आता मी दिस इज माय फर्स्ट टाइम. दादा हे तुम्हीच बघा. मी आधी बाहेर जातो.
हे वहिनी एक पण नाही. काय सर? उघड 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 पल्लवी, उघड. भाई साहब ये इकडे बस जरा. एक एक मच्छी मला सांग कधी सो ॲज मगाशी राकेश आता जसं बोलत होता आणि तिची बायको बोलत होती आज हे खायला आणणार आहे तुम्हाला ते खायला आणणार आहे तर त्यांनी ॲक्च्युली आणलेलं आहे खायला आणि बघूनच माझं पोट भरलेलं आहे. ते म्हणतात की संपवायचं कारण की उद्या मंगळवार आहे तर कसं काय काय म्हणजे कसं होणार कसं होणार म्हणजे हे आता हे सगळी जी रेसिपी झालेली आहे तुम्हाला 6 जणांना संपवायचीच आहे. ठीक आहे आपण मी आता एक एक टेस्ट करून बघतो. कुठून सुरुवात करूया पूर्ण इथून सुरुवात करा. कुठून सुरुवात करतो ठीक आहे. हे आपले हा भरलेला पापलेट आहे. अच्छा भरलेला पापलेट पाप टेस्ट आहे का? एक नंबर एक नंबर. नेक्स्ट किमा हा कसला किमा आहे? मुशीचा. मुशीचा किमा ना. सो हा आहे मुशीचा किमा. बाप अरे चिकन किमा का टाकतोय मग एक नंबर. वा हे काय हे कोलंबी आहे, बारीकवाली बारीकवाली कोलंबी. चुम्मा हे आपले मांदेली ना? हे बोंबील मांदळी. बोंबील बोंबील आणि मांदळी. बोंबील आणि मांदेली. हा समुद्राचा राजा रावस. रावस रावसला केवढा आहे हा रावस. प्रशांत फ्रेश सरकार आहे तो. फ्रेश फ्रेश रावस. बेस्ट तंदुरी तंदूर आहे हा, ना? तंदूर केलाय, तंदूर केलाय. भाई साहब एक नंबर यार. तंदुरी आता हे तर तू डेली खातोच. चिकन आहे ते. पण तुमच्याकडचा नाना खात. हा. एक मिनिट बटाटा आला. चिकन मजाच येत नाही चिकनला एवढं खाल्ल्यावर. मी आता हे सगळं टेस्ट करतोय मित्रांनो पण कॅमेऱ्याच्या मागे असे लाल गाताना खूप लोक आहेत. तर आता मी पटकन माझे संपवतो हा व्लॉग आणि तुमच्या पण तोंडाला लाल लाल राहिले असेल हा व्लॉग मी इथेच संपवतोय. कसा वाटला व्लॉग कसं वाटलं हे जेवण ते मला कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ते सबस्क्राईब दाबा इथे थँक्स बटन दाबा लाईक कमेंट शेअर सगळं करा आणि कॉमेंटमध्ये सांगा. आणि हे सगळं करण्याचं श्रेय माझी बहीण आणि माझी बायको दोघांनी मिळून सगळं केलेलं आहे. मी विसरलो असेल पण नवरा कधी विसरणार नाही कारण की मी जेवेन तो मार खाईल. रोट्या पण कोणी मार खायच्या आधी पटापट सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब राईट नाव.